नमस्कार, मी समीर काळे, एक सामाजिक कार्यकर्ता, विलेपार्ले, अंधेरी. मित्रांनो, मी आज उभा आहे सहारगाव म्हणजे फार मोठा इतिहास आहे या गावाचा. आणि या गावाचा इतिहास असताना के पूर्व विभाग, ज्याचे आता 2 भाग झालेत. 2 भाग कुठले? के साऊथ, के नॉर्थ, बरोबर की नाही? 9 नगरसेवक इकडे आणि 6 नगरसेवक इकडे. मित्रांनो, आज एअरपोर्टच्या जमिनीवर मी उभा आहे. मला काही प्रश्न आहेत, मला काहीतरी प्रश्न पडले. तो काय करू, कोणाशी बोलू? जनतेशीच बोलावं लागेल की नाहीतर पालिका अभियंते आहेतच उत्तरं द्यायला, नाही काय? 1 by 1 हिशोब असतो आपला. आता ही तुम्ही जागा बघताय माझ्या मागे, या पूर्ण जागेवरती तुम्हाला माती, दगड, माती आणि दगडच दिसत आहे. पण माती दगड असे कसे पडले हो? मला प्रश्न पडलाय. पण या एअरपोर्टच्या जागेवरती हे एवढे मोठे मोठे असे डोंगर आणि माती आली कुठून? माझा धंदा आहे ना मातीचा, काय करणार? मला सगळं माहिती आहे. या ठिकाणी या जागेवरती काहीतरी गोलमाल चालू आहे. हो, गोलमाल. मुंबईकच काय गोलमाल आहे मी सांगतो की मला माहिती आहे सगळं. आमच्या विभागात जेवढ्या कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे त्या कन्स्ट्रक्शन साईटची उत्खनन केलेली माती आणि दगड कुठे आणून टाकलं जातं? इकडे. म्हणजे विषय कोणाचा? SWM विभाग, घन कचरा विभाग. कोण? जितू पाटील, आमच्या कुठला घन कचरा विभागाचा. ओके, विषय त्याचा आहे. हिशोब होणार 1 by 1. जितू पाटील, आमचे वॉर्ड ऑफिसर निलेश शुक्ला साहेब. निलेश साहेब का नितीन मला माहिती आहे, नितीन शुक्ला त्यांचा पण विषय आहे. आणि संबंधित आमचे कोण? आमचे इमारत आणि कारखानेवाले नेहमीच टार्गेटवर असतात आपल्या. काय? हो, रंदे साहेब. लक्ष असू द्या, समीर काळे, रंदे साहेब. आज विकासकांना ज्या वेळेला तुम्ही नोटीस देताय कसल्या स्टॉपवर्कच्या, आता करा हिशोब. स्टॉपवर्कची नोटीस फक्त विकासकांना, बरोबर का हो? तो सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून. सॉफ्ट टार्गेट, बरोबर. लवकर सेटल होऊन जातात. सांगू दाखवता तुम्ही त्यांना. किती मागतात तुम्ही एका विकासा सॉफ्टवर्क मारताना काढल्यानंतर? 27 नॉर्म्स आहेत. 27 नॉर्म्स तुम्ही कंप्लीट केल्यानंतर विकासकाला काय करता हो तुम्ही? काय करता? 10 लाख रुपये मागता. रंदे साहेब, लाज नाही म्हणत तुम्हाला? रंदे साहेब, साला सस्पेंड होईल ना तू. काय रंदे? सगळे कोण? इमारत बांधका 1 by 1 हिशोब करणं, सस्पेंड 1 आठवड्यात. बघा, जातोय की नाही मुंबई कमिशनरांकडे. आमच्या ऋतुताई तावडे, महापौर संजय गाडी, उपमहापौर सगळ्यांना दाखवत आहे. काय तुमचे धंदे, काळे धंदे. लक्षात ठेवा मित्रांनो. हे जे आहे ना, हे सगळं एअरपोर्ट ऑथॉरिटीची जागा. एअरपोर्ट ऑथॉरिटी, हो खाली घ्या. एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या जागेमध्ये हा काळा बाजार चाललाय. कसला? आयटी बैठी. शब्द लक्षात ठेवायचा मुंबईकरांनी. हा आयटी बैठी म्हणजे काय? या ठिकाणून सगळ्या गाड्या आणल्या जातात. किती ब्रासच्या? आमच्या छोट्या गाड्या 2.5 ब्रासच्या, हाताने लोडिंग केलेल्या गाड्या इथेच खाली करून घेतात. मग आमच्या 6 ब्रासच्या गाड्या, मग आमच्या 10 ब्रासच्या गाड्या, मग आमच्या 9 ब्रास, 8 ब्रास, 12 ब्रास पर्यंतच्या गाड्या इथे खाली होत आहेत. खरं तर त्यांना जायला पाहिजे कुठं? मुंबईच्या बाहेर. पण जातात कुठे? आमच्या अंधेरी सारगावात. आहे की नाही? प्रदूषणाचा भाग. म्हणजे माझ्या या सारगावामध्ये PNT कॉलनी आहे. इकडच्या बाकी सगळ्या शांतीनगर आहे. इकडे बऱ्याच सगळ्या SRA वाले लोक राहतात. त्यांना काय प्रदूषणाचा त्रास होत नाही? सगळी माती उडते की हवेमध्ये सगळीकडे? धुलीकण जातात ना आतमध्ये? नाही जातात ना, जातात. पण तुम्हाला जायला काय? तुम्हाला पडली आहे काय लोकांच्या स्वास्थ्याची? नाही ना. मग आता मी एका माणसाला इंट्रोड्यूस करतोय. सारगावामधला ठाण्या वाघ आहे. ख्रिस्ती बांधव आहे तो. पण त्या माणसाला माझा मानाचा मुजरा आहे. असा तसा नाही. एकेकाळचा अपक्ष नगरसेवक निकोलस अल्मेडा माझ्यासोबत आहे. निकोलस जी, प्लीज. हाय निकोलस सर, तुम्ही थोडी माहिती द्या सगळ्या विभागाची. काय चाललं नक्की? नमस्कार. ही पाठची जागा जी आहे ती मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची आहे. हा करार झाला होता GVK आणि एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर. ही मोकळी जागा ही GVKला स्वाधीन केली होती. आता GVK ब्लॅकलिस्ट झाला आणि त्याच्यानंतर आता अदानी
इंटरनॅशनल एअरपोर्टला दिली. आता अदानीने काय सुरुवात केली, एक डम्प यार्ड आहे, ही मातीची डम्प यार्ड आहे. ही मातीची डम्प यार्ड करायला तुम्ही कलेक्टरची परवानगी घेतली काय? तुम्हाला इकडे आता तुम्ही डम्पिंग करता, इकडून परत उचलून तुम्ही रॉयल्टी भरली काय? नाही. इथे जे विशाखा कळत आहे. एक मिनिट, मी या ठिकाणी यांना थांबवतो. या ठिकाणी जे आपल्याला सर्व विकासकांच्या साईटवर एक छोटासा आपला कलर टीव्ही लावलेला आहे. मित्रांनो, कलर टीव्ही आहे तरी काय, तर मी सांगतो तो कलर टीव्ही काय आहे. हवेतील प्रदूषणाचं मोजमाप करण्याचं यंत्र ते कलर टीव्ही आहे. पण हे करतं कोण? हे मोजमाप आमचे वॉर्ड ऑफिसर करतात का? नाही. संबंधित अधिकारी करतात का? नाही. मग हे कुठे बसलोय? आमच्या मुंबई कमिशनरांच्या ऑफिसमध्ये. काय तो कलर टीव्ही असाच नाही लावलाय. कलर टीव्हीवरती मी वेगळा बोलणार आहे पुढच्या भागामध्ये. पण तो कलर टीव्ही आहे काय, नक्की बघताय कोण? प्रदूषणाचं मोजमाप घेताय कोण? पण बघा, आमचे निकोलस भाऊ काय म्हणतात, इथे रॉयल्टीचा काय प्रकार हाय नाही, काही नाही, काय नाही. इथे एसडब्ल्यू विभागाची आमच्याकडे सीएनडीचा प्रकार आहेच नाही. आमच्या तो कलर टीव्हीकडे यांच्याकडे लावलेच नाही. आणि 27 नाउन्स मधली पहिली जी गोष्ट आहे ना, 25 फुटाचे पत्रे. हो नेते, महानगरपालिका, ते पूर्व विभाग, काय महापौर मॅडम, ताई, बघा जरा आमच्या इकडं हे सगळं गौडबंगाला आहे. आणि गौडबंगालामध्ये स्थानिक अपक्ष नगरसेवक आहेत आमच्यासोबत. निकोलस भाई अल्मेडा, एकेकाळी कुठली बॅच होती आपली अल्मेडा साहेब? 92च्या बॅचचे अपक्ष आमचे नगरसेवक आहेत. आणि सोशल वर्क म्हणाल ना, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यांना एक मानाचं पदक दिलं पाहिजे, ताम्रपत्र पण त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या माणसाचं सोशल वर्क म्हणजे मी त्यांना मुजरा करतो, मुजरा. यांच्याकडून नगरसेवकांनी शिकलं पाहिजे, बाकी नगरसेवकांनी यांच्याकडून शिकायचं. 227 नगरसेवक कुठले पण असे नका, निकोलस बाईंशी एकदा येऊन भेटा, त्यांना ऐका आणि त्यांचं काम बघा. आणि आपापल्या विभागामध्ये कशी मुंबई सुरक्षित होत नाही मग मी सांगतो तुम्हाला. काय साहेब, विद्युत तावडे मॅडम, संजय गाडी साहेब, मला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचायचंय. आम्ही दोन्ही सहारचे, अंधेरीचे आणि पार्ल्याचे ठाणे वाघ आम्ही येतोय. तुमच्या सूचना घेऊन येतोय. तुमच्या मानाच्या साहित्याने आम्ही तुमच्याकडे येतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता हा फक्त ट्रेलर आहे. आम्ही दोन्ही भाऊ आज ट्रेलर दाखवतो. येणाऱ्या दिवसामध्ये खरं पिक्चर तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा चालतो. आणि हा इम्पॉर्टंट रोड आहे, सहार रोड, आणि तो एअरपोर्ट रोड. इथे फॉरेन पॅसेंजर जात आहेत, एवढे गाड्या जात आहेत, कार्गो आहेत, हेवी मुवमेंट ट्रॅफिक आहे, त्याची पण धूळ माती आहे. आणि ही धूळ माती सर्व ठिकाणी तुम्ही पत्रे लावता आणि इथे रान मोकळं ठेवलंय. 25 फुटाचे पत्रे. 35 फुटाचे पत्रे. अभ्यास बघा माणसाचा. 35 फुटाचे पत्रे या ठिकाणी लागले नाहीत. मग हे पत्रे महानगरपालिका का नाही लावून घेत? रंगे साहेब, तुम्ही चोरी करतायत, चोरी. लक्षात ठेवा, वॉर्ड आणि रस्ता आणि घर याच्या मधला कार्यकर्ता आहे मी. बोललोय मागे तुम्हाला. स्टॉपवर्क लावता विकासकाला आजारावर तुम्हाला लोकांशी जीवाशी खेळताय, लोकांच्या करिअरशी खेळताय. रंगे, तुला चॅलेंज करतो मी. लक्षात ठेव, असशील वॉर्ड ऑफिस तुझ्या कार्यकर्ता अभियंता. पण लक्षात ठेव, पोलीस स्टेशनला जा, माझी कंप्लेंट कर, मला काय नाही फरक पडत. तुझा भ्रष्टाचार तुला नागरा ना गेला ना महानगरपालिकेत, तर नाव नाही सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांचं. जय भवानी.